लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 25व्या हप्त्याचा म्हणजे जुलै 2026च्या हप्त्याचे पैसे थेट बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी अधिकृत घोषणा केली असून महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमध्ये हप्ता वितरण सुरू झाले आहे। लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा 24वा हप्ता ज्या महिलांच्या तांत्रिक कारणामुळे किंवा पडताळणीमुळे अडकला होता त्यांना देखील आता मोठा दिलासा मिळत आहे। पात्र महिलांच्या खात्यामध्ये जून आणि जुलैचे मिळून एकत्रित 3000 रुपये डीबीटीद्वारे जमा केले जात आहेत। 2024 मध्ये जेव्हा ही योजना सुरू झाली होती तेव्हा स्पष्ट करण्यात आले होते की एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळणार नाही। त्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये ज्या महिलांनी लाभ घेतला होता त्यांचा लाभ आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे। पण ज्या महिला पात्र ठरलेले आहेत त्यांना आज 3000 रुपयांचा लाभ मिळत आहे। लाडक्या बहिणींनो, सरकारने नवीन नियमावलीनुसार बँकांमध्ये पैसे सोडताना महिलांची पात्रता यादी जाहीर केली। तेव्हा रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार महाराष्ट्रातील 12 प्रमुख बँकांची निवड करण्यात आली आहे आणि या 14 जिल्ह्यांच्या टाइम स्लॉटनुसार आज पैसे सोडण्यात येत आहेत। त्यामुळे तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज मिळणार आहे का हे पहा। कारण बँकेच्या सर्व्हरनुसार महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांची निवड करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी फक्त पात्रता यादीनुसार पैसे सोडण्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांची पुन्हा एकदा डिजिटल पडताळणी केली होती आणि त्यानुसार आता ई-केवायसी पूर्ण असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सकाळी जेव्हा डीबीटीचे बटन दाबण्यात आले होते तेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले। त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये 4 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत आणि उरलेल्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये पैसे सोडले जात आहेत। अगदी रात्री 12 वाजेपर्यंत टाइम स्लॉट जारी केला जाणार आहे, तरी रात्री उशिरापर्यंत पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। याचबरोबर 14 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यासाठी आज डीबीटीचे बटन दाबण्यात आले आहे। आज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील निवडक 14 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जात आहेत। तसेच महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेच्या कोट्यवधी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे सोडत असताना डीबीटीद्वारे पैसे वर्ग केले जात आहेत। पण बँकेच्या सर्व्हरवर प्रचंड ताण येऊ नये म्हणून रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ज्या बँकांची डिजिटल सिस्टीम मजबूत आहे अशा 12 प्रमुख बँकांची निवड करण्यात आली आहे, जेणेकरून पैसे थेट महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील। लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला 3000 रुपयांचा लाभ आज मिळत आहे, परंतु सरकार लाडक्या बहिणींना विशेष ओवाळणी म्हणून 1500 रुपयांऐवजी 21 रुपयांचा हप्ता एकत्र खात्यावर जमा करणार आहे। पण हा लाभ फक्त त्याच महिलांना मिळणार आहे ज्यांची 2 कागदपत्रे पूर्ण असतील। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट महिन्यामध्ये स्वातंत्र्य दिन पण आहे व रक्षाबंधन पण आहे, त्यामुळे ई-केवायसी पूर्ण असणे अत्यंत अनिवार्य आहे। तसेच रेशन कार्डवर कुटुंबातील महिलांची अचूक माहिती असणे देखील सक्त करण्यात आले आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड देखील असायला हवे। आज लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी त्या महिलांना पात्र ठरवण्यात आले आहे। लाडक्या बहिणींनो, जून आणि जुलैचा एकत्र हप्ता तुमच्या खात्यामध्ये सोडत असताना जे परिपत्रक जाहीर करण्यात आले त्यामध्ये प्रमुख 14 जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती। पण त्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये आज 3000 रुपये जमा होत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून आणि जुलैचा एकत्र 3000 रुपयांचा हप्ता जमा होत असताना आज सकाळच्या सत्रामध्ये सर्वात आधी पुणे जिल्ह्यामध्ये निधी सोडण्यात आला। HDFC बँकेच्या सर्व्हरवरून महिलांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात आले। पुणे जिल्ह्यातील महिलांच्या मोबाईलवर पैसे क्रेडिटेडचा मेसेज आले आहेत। त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये 3000 रुपयांचा हप्ता सोडताना सरकारने बँक ऑफ महाराष्ट्राची निवड केली होती। नांदेडमधील बहिणींच्या बँक खात्यामध्ये दुपारी 12 वाजताच्या सुमारास पैसे जमा झाल्याचा मेसेज आला। त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा करण्यात आले, तर अमरावती जिल्ह्यामध्ये बँक ऑफ इंडियाद्वारे सकाळच्या स्लॉटमध्ये निधी ट्रान्सफर करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कॅनरा बँकेच्या सर्व्हरवरून पैसे सोडण्यात आले। जवळपास 75% महिलांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 3000 रुपयांचा लाभ मिळाला। तर लातूर जिल्ह्यामध्ये पंजाब नॅशनल बँक तसेच ICICI बँकेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये एकत्रित 2 हप्त्यांची रक्कम जमा झाली। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये SBIच्या माध्यमातून पैसे सोडण्याचे काम जलद गतीने सुरू आहे। तसेच जळगाव जिल्ह्यातील युनियन बँकेच्या माध्यमातून दुसऱ्या हप्त्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज आला। सोलापूर जिल्ह्यामध्ये बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना 3000 रुपयांचा लाभ मिळाला। त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील HDFC बँकेच्या डिजिटल प्रणालीचा वापर करून पैसे महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले। पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील ICICI आणि ॲक्सिस बँकेमध्ये महिलांना लाभ मिळाला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये IDBI बँकेच्या सर्व्हरवरून 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले।
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील इंडियन बँकेद्वारे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युको बँकेच्या डिजिटल प्रणालीद्वारे महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे. लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये सोडत असताना रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेनुसार सरकारने बँकांची निवड केली आहे आणि त्यानुसार जून आणि जुलै महिन्याचे एकत्रित हप्ता सोडण्याचे काम सरकार करत आहे. निधी वितरणासाठी सरकार जलद गतीने काम करणाऱ्या सर्व्हरची निवड करत आहे. त्यामुळेच आता डीबीटी प्रणालीचा अवलंब करून खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात येत आहेत.